सप्टेंबर 2025 ची ही घटना आहे। दिल्लीमध्ये एका बंगल्यामध्ये एक कामवाली मुलगी आपले काम करीत असते। रोज ती झाडू, पोछा, भांडे, कपडे जे काही कामं असतात ते सगळे कामं ती करीत असते। 24 तासाची ती कामवाली असते तिथे आणि ती तिथेच राहते, तिथेच खाते आणि तिथेच झोपते पण। त्या मुलीचं फारसं वय नसते। असे दिवस जातात। एक दिवशी ती खूप जोराने ओरडते आणि झोपेमध्ये रडते सुद्धा। शेजारच्याच रूममध्ये मालक आणि मालकीण झोपलेले असतात। ते धावत त्या मुलीकडे जातात आणि विचारतात की काय झालं म्हणून। तर ती मुलगी काही सांगत नाही आणि चूप राहते। मग ते मालक आपल्या घरी आपल्या रूममध्ये निघून जातात। 2-3 दिवसांनी परत असंच होते। ती मुलगी परत झोपेमध्ये जोराने ओरडते। आता मालकीण तिच्या जवळ जाते आणि तिला विचारते, बेटा तुला काय झालं? तुला भीती वाटते का? कशासाठी तू ओरडली? तू काय असं पाहिलं की तुला भीती वाटली? पण ती काही सांगत नाही। असेच 2-3 दिवस परत निघून जातात आणि परत ती तिसऱ्यांदा सुद्धा झोपेतून अशीच जोराने ओरडते। आता मालक आणि मालकीण दोघंही तिच्याजवळ जातात। आता मालक तिला म्हणतो की बेटा तू आमच्या मुलीसारखी आहेस। तुला काही प्रॉब्लेम असेल तर तू सांग आम्हाला आणि तुझी जी पण काही मदत आमच्याकडनं तुला हवी असेल ते आम्ही करू, पण तू सांग आम्हाला। ती मुलगी म्हणते की मला जेव्हा मी डोळे बंद करते तेव्हा मला असं वाटते की माझ्या कानाजवळ कोणी येऊन माझं नाव मोठ्या मोठ्याने ओरडत आहे। मी जेव्हा डोळे बंद करते, जेव्हा मी झोपते तेव्हा काही फोटोज माझ्या डोक्यामध्ये असतात, ते सारखे मला दिसत असतात। त्याच्यामुळे मला भीती वाटते असं ती बोलली। तर ते मालक म्हणतात की तुझ्यासोबत काही घडलेलं आहे का? का तुला अशी स्वप्न दिसतात? तर तेव्हा ती मुलगी म्हणते की हो, माझी एक मैत्रीण आहे सोनिया नावाची, तर तिच्यासोबत खूप वाईट झालेलं आहे। माझ्यासमोर तिच्यासोबत अत्याचार झालेला आहे आणि तिला माझ्यासमोर मारून टाकण्यात आलेलं आहे आणि ही सेम घटना माझ्यासोबत पण झालेली आहे। तिचे पण काही व्हिडिओज घेतले होते आणि माझे पण काही व्हिडिओज घेतलेले आहेत। माझ्यासोबत सुद्धा अतिप्रसंग झालेला आहे, माझ्यासोबत सुद्धा रेप झालेला आहे आणि तिला मारून टाकण्यात आलं आणि मला सोडून देण्यात आलेलं आहे। मालक आणि मालकीण तिला घेऊन जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि ती मुलगी पोलिसांना सगळं सांगते। पण पोलीसवाले या गोष्टीला खूप मनावर घेत नाही आणि ती गोष्ट आली गेली निघून जाते। असेच दिवस चालत असतात, दिवसामागून दिवस निघून जातात। ही घटना जेव्हा त्या मुलीने मालक आणि मालकिणीला सांगितलं त्यानंतर तिला थोडं हलकंसं वाटलं। पोलिसांना सांगितलं त्यामुळे थोडं तिला हलकं वाटलं आणि थोडी तिच्यामध्ये हिंमत पण आली होती। त्यामुळे ती आता थोडी रिलॅक्स झाली होती। पण 96 दिवसानंतर ज्या मुलीबद्दल हिने सांगितलं होतं त्या मुलीचं प्रेत समोर येते आणि हा एक चमत्कार होतो आणि त्या प्रेताचं रहस्य काय आहे ते लगेचच पोलिसांना समजते आणि ते प्रेतच जे आहे ते आपलं मरण कसं झालं हे पोलिसांना सांगत असते। नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते। पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते, कारण रडायचं नसते, लढायचं असते। जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। आजची सत्य घटना जी आहे ती उत्तर प्रदेशच्या हापुड़ या ठिकाणची आहे। इथे जंगलामध्ये लांब शेतीमध्ये एक सुटकेस पडलेलं असते। इथे शेतामध्ये एक माणूस वॉशरूमसाठी थांबलेला असतो आणि त्याचं लक्ष एका काळ्या सुटकेसकडे जाते। तो बघतो, त्याच्या जवळ जातो, त्याला तिथून घाणेरडा असा वास येतो।
तो समजतो की काहीतरी चुकीचं आहे म्हणून, आणि तो लगेच पोलिसांना फोन करतो. 112वरती तो फोन करतो आणि पोलीसवाले लगेचच घटनास्थळी येऊन पोहोचतात. त्यांच्यासोबत फॉरेन्सिक टीम पण असते आणि व्हिडिओग्राफी सुरू असते. आणि पोलीस जेव्हा त्या सुटकेसची झीप उघडतात तेव्हा त्यांना तिथून एक मृतदेह, एका मुलीचा मृतदेह दिसतो. त्यांना असं वाटलं की हा मृतदेह 10 ते 12 दिवस जुना असेल आणि ते लोक तपास करायला सुरुवात करतात. पण आजूबाजूला विचारतात पण त्यांना काहीच कळत नाही. ते जवळचे सगळेच CCTV कॅमेरे बघतात पण त्यातूनही त्यांना काही सुगावा मिळत नाही. मग ते जवळचे जे पोलीस स्टेशन असतात तिथे संपर्क करतात, त्यांना सूचित करतात. आणि जे जिल्ह्यातले जे आजूबाजूचे जिल्हे असतात त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जाऊन ते लोक सूचित करतात की असं सुटकेस मिळालेलं आहे, तर इथे प्रेत आहे, तर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन जर मिळाले तर तुम्ही आम्हाला सांगाल. पण त्यांना तिथूनही काही माहिती मिळत नाही. मग सोशल मीडियावरती पोलिसांचं जे आपले प्लॅटफॉर्म्स असतात त्यात सुद्धा ते लोक माहिती देतात आणि सांगतात, पण त्यातूनही त्यांना असं काहीच सुगावा लागत नाही. त्यानंतर ते त्या प्रेताचं पोस्टर तयार करतात आणि कपडे आणि तिचे जे केसांची लांबी हे सगळं वर्णन तिथे लिहिलेलं असते. आणि प्रत्येक ठिकाणी जिथे गर्दीच्या ठिकाणी ते लोक ते पोस्टर चिपकवतात. ऑटोमध्ये, ट्रॅक्टरमध्ये, गाड्यांमध्ये, तिथे सगळ्या ठिकाणी ते लोक ते पोस्टर चिपकवतात. असेच एक ऑटोमध्ये पण चिपकवलेलं असते. त्या ऑटोच्या मागे एक कारवाला असतो आणि त्याला घाईने जायचं असते, पण हा ऑटोवाला खूप हळूहळू आपला ऑटो चालवत असतो. त्यामुळे त्याला खूप राग येते आणि तो त्याच्याजवळ जातो आणि त्याला रागवतो. त्याचं रागवून झाल्यानंतर तो टर्न होतो आणि आपल्या गाडीकडे जायला निघतो. तेव्हा त्याच्या ऑटोच्या मागे त्याला जे पोस्टर दिसते तर तो त्या ऑटोवाल्याकडे जातो आणि त्या पोस्टरबद्दल विचारतो. मग तो कारवाला फोटो घेतो आपल्या कॅमेरामध्ये आणि घरी घेऊन जातो आणि त्या कामवाल्या बाईला दाखवतो, आपल्या म्हणजे त्या मुलीला दाखवतो. तर ती मुलगी म्हणते की ही माझी मैत्रीण सोनिया आहे आणि हिच्यासोबतच खूप वाईट झालेलं आहे आणि ते सगळं सांगते तिच्यासोबत जे काही झालेलं आहे ते. मग ते मालक आणि मालकीण तिला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि पोलिसांना ती सगळी घटना सांगते. पोलीसवाले विचारतात की ह्या मुलीसोबत काय झालं, तर मग ती सांगते की आणि हे कोणी केलेलं आहे. तर मग ती सांगते की अंकितने हिच्यासोबत असं केलेलं आहे. मग पोलीसवाले विचारतात आता सविस्तर काय ते आम्हाला सांग. मग ती म्हणते की अंकित आणि त्याची बायको काली हे दोघं दिल्लीमध्ये बंगल्यांमध्ये मेड पुरवण्याचं काम करीत असतात. म्हणजे मोठमोठ्या बंगल्यांमध्ये कामवाल्या बाया पुरवण्याचं काम हे दोघं नवरा बायको करीत असतात. आणि तिथे सोनियासुद्धा काम करीत असते त्यांच्यासोबत आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत काम करीत असते. तर सोनिया ही कालीच्या गावाकडली मुलगी होती आणि त्यामुळे ती त्यांच्यासोबत राहत होती आणि तिच्या म्हणण्यानुसारच ती दिल्लीला आली होती. म्हणजे कालीच्या म्हणण्यानुसार ती दिल्लीला आली होती आणि तिने सांगितलं होतं की मी तुला चांगल्या ठिकाणी काम लावून देईल म्हणून ती आली होती. पण त्या दिवशी घरी कोणीच नव्हतं, काली पण नव्हती आणि घरात असं कोणीच नव्हतं. अंकित होता आणि सोनिया होती. तर अंकितचं जे आहे त्याच्या डोक्यामध्ये घाण येते आणि सोनियाला बघून त्याला वाईट असं विचार येतो आणि त्याला असं वाटते की हिला आपण आपल्या जवळ करायला पाहिजे आणि तो तिच्या जवळ जातो आणि तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो.
पण ती त्याला विरोध करते. पण त्याला हे सहन होत नाही आणि तो तिच्यावरती जबरदस्ती करतो आणि तिचा व्हिडिओ काढतो आणि हे म्हणतो की जर तू हे कोणाला सांगशील तर मी हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड करील. पण ती मुलगी म्हणते की नाही, मी हे सगळं सांगेल, तू जे माझ्यासोबत वाईट केलेलं आहे ते सगळं मी पोलिसांना सांगेल, अशी ती धमकी त्याला देते. थोड्या वेळाने काली घरी येते आणि ती तिला सांगते की माझ्यासोबत यांनी असं असं केलेलं आहे म्हणून. तर तिला थोडा शॉक बसतो, पण तरीही ती आपल्या नवऱ्याची साईड घेते आणि म्हणते की झालं केलं विसरून जा, मी तुला चांगल्या ठिकाणी जॉब लावून देईल, कुठल्या चांगल्या बंगल्यामध्ये काम लावून देईल. पण ती म्हणते की ते जरी झालं तरी मला पोलिसांना कंप्लेंट करायची आहे. ती त्याला खूप समजवते. मग ती तिला खूप समजवते आणि म्हणते की असं करू नको आणि ती तिला चांगल्या ठिकाणी जॉबला लावून देते. पण तिचं मन कामामध्ये लागत नाही आणि तिच्या डोक्यामध्ये सारखं हेच राहत असते की अंकितने माझ्यासोबत इतकं वाईट केलेलं आहे, मी त्याला सोडू शकणार नाही, मला कंप्लेंट करायला पाहिजे, असंच तिच्या डोक्यामध्ये असते आणि सारखी तिच्या डोक्यामध्ये चिडचिड सुरू असते. त्यामुळे ज्या घरात ती काम करीत असते तर तो मालक म्हणतो की अंकितला फोन करतो आणि म्हणतो की तू हिला घेऊन जा, ही काही नीट काम करत नाही म्हणून. तर अंकित तिला घेऊन परत आपल्या घरी येतो आणि तिथे सोनिया परत त्याला तेच म्हणते की बघ, तू माझ्यासोबत इतकं वाईट केलेलं आहे तर मला पोलिसांना कंप्लेंट करायचं आहे. काली तिला समजावून सांगते, तो अंकित पण तिला समजावून सांगतो, पण तिच्या डोक्यात असं असते की नाही, मला कंप्लेंट करायचीच आहे. मग काली तिला खूप मारते आणि अंकित सुद्धा बाजूलाच एक दंडा पडलेला असतो, तो दंडा उचलतो आणि तिला बेदम मारहाण करतो आणि त्यातच ती बेशुद्ध होते आणि बराच वेळ निघून जातो तरी तिला शुद्ध काही येत नाही आणि ती मरण पावते. आता हे दोघंही पती पत्नी घाबरून जातात की आता ही तर मरण पावली, आता कसं होणार. पण घरात संजिता सुद्धा असते. संजिता हे सगळं पाहत असते आणि तिला ह्या सगळ्या प्रकरणाची खूप भीती पण वाटत असते. पण हे दोघं पती पत्नी जे असतात त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी वाईट सुरू असते आणि ते संजिताला जवळ बोलावतात आणि तिच्या हातामध्ये तो दंडा देतात आणि म्हणतात की तू हे एक्सेप्ट कर की तू मारलेलं आहे म्हणून. पण ती म्हणते मी तर मारलेलं नाही आहे, मी कसं काय एक्सेप्ट करू. पण ती जबरदस्ती करतात आणि म्हणतात की तिला त्या प्रेताजवळ उभं करतात आणि दंड्यासोबत फोटो घेतात, व्हिडिओ घेतात आणि तिच्या तोंडातून वदवून घेतात की मी मारलेलं आहे असं. ती म्हणते की हो, मी हत्या केलेली आहे. पण एवढंच करून हे दोघं थांबत नाही. तर त्यांच्या डोक्यात अजून काही येते. अंकित तिच्यासोबत रेप करतो आणि त्याची बायको काली सगळं रेकॉर्डिंग करते आणि त्या मुलीला हे म्हणतात की तुझे 2 व्हिडिओज आमच्याजवळ आहेत, एकामध्ये तर तू मर्डर केलेलं आहे, हे तू ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि दुसरं म्हणजे तुझ्यासोबत जे झालेलं आहे, जे अंकितने रेप केलेलं आहे ते पण व्हिडिओ आमच्याजवळ आहे. तू जर आमचं नाही ऐकलं किंवा तू पोलिसांना जाऊन सांगितलं तर हे दोन्ही व्हिडिओज आम्ही एक तर पोलिसांना देऊ आणि दुसरा व्हिडिओ सोशल मीडियावरती जर अपलोड करू तर तुझ्या गावातले लोक सगळे पाहतील, आई बाबा सगळे पाहतील, तर तुला काय म्हणतील ते तर कोणाला तोंड दाखवण्याला लायक राहणार नाही. म्हणून तू झालेला प्रकार विसरून जा, कोणाला काही सांगू नको आणि आम्ही तुला चांगल्या ठिकाणी जॉब लावून देऊ, चांगल्या बंगल्यामध्ये तुला कामाला पाठवून देऊ, तर तू तिथे आपलं काम कर, पैसे घे आणि व्यवस्थित राहा, असं ते तिला सांगतात. आणि ती तसंच करते, कारण ती पण गरीब घरची मुलगी असते आणि तिलाही तिच्या आईबाबांकडे पैसे पाठवायचे असतात. त्यामुळे ती दिल्लीच्या एका ठिकाणी कामाला जाते. त्या बंगल्यातले लोक चांगले असतात, पण तिच्या डोक्यामध्ये जे झालेलं आहे ते ती विसरू शकत नाही आणि तिच्या डोक्यात सारखा तोच विचार असतो, सोनियाचा विचार असतो, तिच्यासोबत काय घडलं त्याचा विचार असतो आणि हिच्यासोबत काय घडलं हाही विचार तिच्या डोक्यामध्ये असते. त्यामुळे ती खूप घाबरलेली असते. जेव्हा ती डोळे बंद करते तेव्हा तिला घडलेला सगळा प्रकार आठवत असतो, तिला सगळा प्रकार घडलेला आठवत असतो आणि त्यामुळे ती खूप डिस्टर्ब राहते. झोपेत ती ओरडत असते
तिचे मालक आणि मालकीण चांगली असतात. ती विश्वासात त्यांना घेते आणि ती मुलगी सगळं सांगते. ते दोघंही पती पत्नी तिला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि पोलिसांना कंप्लेंट करतात. पण पोलीसवाले तर काही फारसं मनावर घेत नाही. पण जिथे ही घटना घडलेली असते तिथे जे प्रेत मिळालेलं असते तर ते पोलीसवाले चौकशी करतात आणि त्या प्रेताला न्याय मिळवून देतात. पण हा न्याय प्रेत स्वतःला देत आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण तिच्या डोक्यामध्ये असं असते की मला न्याय मिळायला हवा आणि त्याच्यासाठी ती 96 दिवस जरी त्या सुटकेसमध्ये तिला कोंबून ठेवलं असेल तरी ती असं वाटत होतं की 10 आणि 12 दिवस जुनंच हे प्रेत आहे. ते प्रेत असं खराबही नव्हतं. त्यामुळे तिचे पिक्चर घेता आले आणि तिची पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने प्रेताने स्वतःलाच न्याय मिळवून दिला असं म्हणायला हरकत नाही. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.